नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला नम्रता आणि ईश्वरी दोघी घरामध्ये आलेले आहेत. आणि आता ईश्वरी नम्रताला म्हणतीये की ताई, हॉस्पिटलला जाताना किती उम्मीद वाटत होती आपल्याला, आणि आता हे असं एकदम काय होऊन गेलं बघ ना. तर नम्रता पण म्हणते की खरंच इशू, अगं पण बाबा कधी येतील ग घरी, किंवा कधी येतील शुद्धीवर, असे ईश्वरीला नम्रता विचारते. आणि ईश्वरी मान डोलावते त्याच्यावर. पण ईश्वरी पुढे म्हणते, पण ताई एक सांगू का ग मी तुला. तर नम्रता विचारते की काय. तर उद्या गणूबाप्पा येणार आहेत, तर तो आनंद घेऊन येईल बघ, असं ईश्वरीकडे सांगते. आणि सगळी विघ्न दूर होतील आणि आपले बाबा पण लवकर बरे होतील. तर नम्रता म्हणते तसंच व्हायला पाहिजे ग इशू, कारण बाबा घरी येईपर्यंत माझं कशातच मन लागणार नाही. तर ईश्वरी म्हणते नाही आहे, असं हौसला हरून वगैरे चालणार नाही आपल्याला. अगं बाबांच्या ट्रीटमेंटसाठी ढेर सारा पैसा लागणार आहे. आणि हे बघ, मेहनत तर करावी लागणार आहे ना आपल्याला. आणि दरवेळी असे NGOs कडून पैसे नाही येणार आहेत आपल्यासाठी. तर ताई, आपण म्हणजे मी काय म्हणते, उद्याच म्हणजेच गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आपण आपलं क्लाउड किचन पुन्हा सुरू करायचं का. तरी नम्रता म्हणते की पुन्हा उद्याच. तर अहो चालेल, म्हणजे काही अडचण नाही. तर ईश्वरी म्हणते जमेल तसं आपण ऑर्डर्स घेऊ, आणि जमेल तेवढ्या घेऊ आणि घरूनच पूर्ण करू, पण सुरुवात तर केली पाहिजे ना. तर नम्रता म्हणते आणि बाबा म्हणतातच ना, माझ्या दोन्ही मुली म्हणजे माझे 2 हात आहेत, मग आता आपणच आपल्या घराला हातभार लावायचा, असं नम्रता आणि ईश्वरी ठरवतात. आणि तो चलो गणूबाप्पाच्या स्वागताची तयारी करूया. स्वागतात ना आपण काही कमी नाही राहिली चाहिए, म्हणजे कुठलीच कमी ठेवायची नाही. म्हणजे बघा, उद्या अचानक बाबा शुद्धीवर आले आणि असे दारात येऊन उभे राहिले ना, तर त्यांचं म्हणजे दिल असा एकदम खुश होऊन गेला पाहिजे. तर नम्रता म्हणजे हो, आणि त्यांना वाटलं पाहिजे की त्यांच्या दोन्ही मुलींनी घर एकदम बढिया सांभाळून घेतलंय. तर चलो लग जाओ काम पे. तर चलो फिर, असं दोघे एकदम बोलतात बरं का. गणपती येणार म्हटल्यावर वातावरण किती लगेच बदलतं ना. तुमचं पण असंच झालंय का ते कमेंटमध्ये सांगा. आणि या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुम्हा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू देत, अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करते. तर प्रेक्षकांनो, इकडे घे पैसे. तर काय शेठ लवकर आलात, तर काय करणार, असं राकेश म्हणतो. पैशांशिवाय काम करायला तयार नव्हतास ना तू, मग आणावे लागलेत पैसे. तर खूप मोठ्या व्याजावर पैसे उचललेत आम्ही, असं इकडे राकेश सांगतोय. आणि म्हणतो आता माझं काम जे काही आहे ते चोख झालं पाहिजे, समजलं का. तर तो MK म्हणतो त्याचं काय आहे ना शेठ, ज्यांच्याकडून काम करून घ्यायचं असतं ना त्यांना हा असला ॲटिट्यूड नसतो दाखवायचा. तर राकेश म्हणतो ॲटिट्यूडच्या पैसे मोजलेत हवे तेवढे, त्यामुळे आता माझं काम व्हायलाच हवं, आणि ते सुद्धा मी सांगितलेल्या वेळेत आणि मला हवं तसं. तर तो म्हणतो की होणार ना, मी कुठे कधी नाही म्हटलंय. तर राकेश म्हणतो की गुड, मला उद्याच्या उद्या रिझल्ट हवायत. आणि मग प्रेक्षकांना MK म्हणतो की काय, तर उद्याच्या उद्या. तर राकेश बघा कसा बघतोय, तर मार्केटमध्ये भाजी घ्यायला नाही बाहेर पडलाय तुम्ही. जेवढं मोठं काम तेवढा मोठा दाम, आणि तितका वेळही. कारण देऊ नकोस, असं म्हणत राकेश ओरडतोय बरं का. आणि म्हणतो उद्याच्या उद्या अर्णव राजे शिर्के अडकायला हवा, बस बाकी काही नको, असं म्हणत ना राकेश उठतो. तर MK त्याला हाक मारतो आणि म्हणतो पैसे दिले म्हणजे विकत नाही घेतलं तुम्हाला. तर राकेश त्याच्याकडे बघत कसा म्हणतो, विकतच घेतलंय मी तुला, असं ॲटिट्यूडनं बोलतोय बरं का. पुढचे 2 दिवस नोकर आहेस तू आमचा, नोकर आहेस तू माझा, त्यामुळे अवकातीत राहायचं आणि मुकाट्याने सांगितलंय ते काम करायचं, अशा भाषेत तो बोलतोय बरं का. आणि म्हणतो काम नाही झालं ना, तर माझा रेकॉर्ड तर माहितीये तुला काय आहे तो. आणि मग प्रेक्षकांना जुना माणूस आहेस तू या बिझनेस मधला, असं राकेश म्हणतो बरं का इकडे. आणि अशी म्हणत धमकी देतोय त्याला. आता पुढे काय घडणार ते बघूया, कारण राकेशच्या धमकी ऐकून ना काटा येतोय अंगावर. तर तो MK हसतोय आणि म्हणतो MKशी असं बोलून चूक केलीस तू मित्रा, आता करतो ना तुझं काम उद्याच फुल अँड फायनल, असं म्हणतो आणि हसतोय. आता बघूया हा नेमकं काय काम करणार. बहुतेक अर्णवला कळेल बरं का हे सगळं, असं वाटतंय. बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांना इकडे आकाश म्हणतोय कितीही ठरवलं तरी डेकोरेशनचं काम हे गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत सुरू राहतच. तर मामा म्हणतो अरे ही तर सगळी गंमत असते, तर दी तू जाऊन झोप ना, किती उशीर झालाय. तर अंजली म्हणते की नको, मला आवडतंय हे सगळं बघायला, असं म्हणत ना अंजली तिथे बसले. तर मामी पण हसते तिच्याकडे बघून. आता लावण्य आलीये, चला चला चला, इट्स टाइम फॉर कॉफी ब्रेक गाईज. मामा घ्या, तुम्ही दमला असाल, असं म्हणत कॉफी देते. आणि मग प्रेक्षकांना म्हणते सगळ्यांसाठी छान स्ट्रॉंग कॉफी बनवून आणले. मामी तुम्ही तर फार काम केलं नाही ना, नाही का, असं पण विचारते बरं का. आणि सगळ्यांना कॉफी देते, आकाशला देते, अर्णवची रिएक्शन अर्णवला पण देते, ताईंना पण देते, म्हणजे अंजलीला पण देते. AR म्हणत ARच्या जवळनं कॉफी देते वगैरे. आणि मग थँक्यू वगैरे म्हणतो AR.
तर लावण्या कशी बोलते त्याच्याकडे बघून म्हणते, "या वर्षी गणपतीची पूजा आपण दोघांनी मिळून करायची आहे, जोडीनं," असं परत सांगते बरं का. तर अंजली पण हसते तिच्याकडे बघून आणि मग प्रेक्षकांनो इकडे ना आता आजीनी ना स्पेशली सांगितलंय की कॉल करून की तुम्ही दोघांनी पूजा करा असं म्हणून. तर प्रेक्षकांनो आता अंजली काय म्हणते बघा. अंजली म्हणते, "सगळे यावर्षी काही ना काही करतायत गणपतीचं डेकोरेशन, पण मलाच काही करता येत नाहीये." तर प्रेक्षकांनो आकाश म्हणतो, "तेवढ्यातच ओके दी, पुढच्या वर्षी नवीन मेंबर येणार आहे बाप्पाच्या स्वागताला." असं म्हणत ना वातावरण जरा खूप छान झालंय बरं का ह्या घरातलं. अर्णव पण छान इथे गोड हसतोय, मामाकडे बघतोय, तर मामा सुद्धा मानबिन डोलावतायत आणि प्रेक्षकांनो आता मामाचा का बघतायत आणि का बोलतायत ते कळेल. तर मामा इथे आता विषय कसा काढतात बघा. गणपतीच्या डेकोरेशनचं सगळं होईल, पण गणपतीच्या उद्याच्या नैवेद्याचं काय असं मामा विचारतायत. तर आता वल्लरी मामी त्याला काय उत्तर देते बघा तुम्ही. मामी म्हणते, "जेवण सगळं अनिता बनवणार आहे आणि मोदक मी ऑनलाईन ऑर्डर करणार आहे." तर मामा एकदा म्हणतात, "काय ऑनलाईन? अगं ए, आईला कळलं तर ती फाडून खाईल ग." तर वल्लरी मामीचं तोंड वाकडं झालंय बरं का. मामा पुढे म्हणतात, "घरच्या गणपतीला कोणी बाहेरून ऑर्डर करतात का नैवेद्य? हे बघ, या घरची सून म्हणून तू जबाबदारी घे." तर लगेच ना वल्लरी मामी कशी म्हणते बघा. "घेतली असती हो मी जबाबदारी, पण काय आहे ना माझे हात खूप दुखतायत, मला नाही बाई जमणार." तर मामा म्हणतात, "झालं म्हणजे आता पर्याय नाही ऑनलाईन मागवण्याशिवाय." तर प्रेक्षकांनो पण आईला हे अजिबात आवडणार नाही असं पण मामा म्हणतात आणि हो की नाही का अंजली. आता अंजली काय बघा बोलते. अंजली म्हणते, "त्यापेक्षा मीच बनवते ना मोदक." तर अर्णव म्हणतो, "ताई तू कशाला स्ट्रेस घेतेस, डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलाय." तर अंजली म्हणते, "अरे सोपं आहे मोदक बनवणं, हिलाच कुठं सोपं वाटतं देव जाणे." असो, अंजली पुढे म्हणते, "तेवढंच माझ्याकडनं बाप्पाला काहीतरी केल्याचं समाधान." तर प्रेक्षकांना इकडे वल्लरी तोंड वाकडं करते. तर अर्णव विचारतो अंजलीला, "म्हणजे तू ऐकणार नाहीयेस?" तर प्रेक्षकांना अंजली म्हणते की नाही. तर अर्णव म्हणतो, "मग तू ही सगळी कामं ना सुपरवाईज कर, मामा तुला मदत करेल." असा त्या अर्णव बोलतो बरं का. तर मामा म्हणतो, "अरे म्हणजे काय, जो येत असे नेहमी कामा तोच खरा मामा." असं काहीतरी बोलतो बरं का मामा आणि मग प्रेक्षकांना सगळे हसतात बरं का त्यांच्या या पिझेवरती आणि मग अर्णव म्हणतो, "मामी पण करेल, चालेल ना मामी?" तर वल्लरी म्हणते की "मी? अरे मी हो, हो करेन ना, चालेल ना." लावण्या पण आहेच की. आता लावण्याकडे बघतात आणि म्हणतात, "होणारी सून आहे ती आता. लावण्या जरा नंडे करून काहीतरी शिक." तर लावण्या एकदम हसत म्हणते, "ओके, ठीक आहे. आय डोंट माइंड. मला खरं तर आवडेल शिकायला वगैरे." असं लावण्या बोलते बरं का आणि मग प्रेक्षकांना सगळे हसतायत. तर अर्णवला तेवढ्यात कुणाचा तरी फोन येतोय आणि त्यामुळे तो जरा एक्सक्यूज मी असं म्हणत बाजूला जातात. तर प्रेक्षकांना मामा पण त्यांच्याकडे बघतायत आणि आता अर्णव आणि मामा काय बोलतात बघा कुसूर-कुसूर करत. मामा पुढे म्हणतात, "अर्णव परफेक्ट काम झालेलं आहे. उद्या दुपारपर्यंत अंजली सगळ्यांच्या घराड्यात असेल. मी स्वतः तिथे असेन." आणि त्यामुळे अर्णव म्हणतो, की म्हणजे तेच तर असेल ताई बहुतेक म्हणजे प्रोटेक्टिव्ह सगळं झालेलं आहे असं म्हणतो आणि आता राजेशनं कितीही प्रयत्न केला तरी तो ताईला काही करू शकणार नाहीये. तर मामा पण म्हणतो, "हो, याचा अर्थ काय होतो? उद्या दुपारपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे. अंजलीच्या बाबतीत तू निश्चिंत राहा." आणि अर्णव म्हणतो, "इज इट म्हणजे त्याच वेळेस मी इंदोरला जाऊन सगळं काही सांगणार आहे." असं इकडे अर्णव म्हणतोय. तर अर्णवचा फोन सारखा वाजतोय बरं का प्रेक्षकांनो आणि पाटीलचा फोन आलाय बहुतेक. तर आता हळूच फोन उचललाय आणि मग, "बोल पाटील काय झालं?" तर "काय व्हॉट?" असं एकदम अर्णव बोलतोय बरं का इकडे आणि म्हणतो, म्हणजे व्याजाने पैसे इंटरेस्टवरती?" असं एकदम तो विचारतोय. "कशासाठी घेतलेत वगैरे?" आणि मग त्याच्यात कोणाला दिलेत? तर अर्णवला बहुतेक त्या एम-केचा नंबर कळालाय बहुतेक बरं का. "गुड जॉब पाटील. एक काम कर, मला त्या माणसाचा नंबर पाठवून दे." असं तो अर्णव सांगतो आता आणि ओके वगैरे म्हणत फोन ठेवलेला आहे बरं का. तर अर्णव आणि अविनाश दोघं बोलतात, "इथे नको, तिकडे जाऊन बोलूया." असं खूण पण करतोय बरं का इकडे मामा आता. तर तेवढ्यात ना प्रेक्षकांना इकडे बघा ईश्वरी पण छान गणपतीची आरास वगैरे करते. राकेश इकडे ईश्वरीला मदत करायला थांबलाय बरं का. ईश्वरी सगळीकडे म्हणजे व्यवस्थित लावून ठेवते. नम्रता, आत्या सगळे आहेत. तेवढ्यात राकेश म्हणतो की "चला, ईश्वरीजींच्या गणूबाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली." असं म्हणून राकेश बोलतो. तर सगळे हसतात त्याच्याकडे बघून. तर राकेश म्हणतो, "यांनी या सजावटीत थोडीशी का होईना मला मदत करता आली, यातच माझं छोटंसं समाधान आहे." तर ईश्वरी म्हणते, "खरं म्हणजे राकेशजी काय आहे ना, हे सगळं मी आणि नमुताईंनी केलं असतं." तर प्रेक्षकांनो राकेश असा बोलणार तोपर्यंत आत्या म्हणते, "अगं हो, आता राकेशजी आपल्या या घरचे जावई आहेत ते आता आणि आता दादा इथे नाहीये म्हटल्यावर त्यांची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. खरंच राकेशजी, अहो म्हणजे तुमची खूप मदत होते हो आम्हाला." तर राकेश म्हणतो, "आत्या हो, काय तुम्ही पण आपल्याच घरात आपल्याच माणसांबद्दल कशाला ही औपचारिकता वगैरे." असं बोलतोय बरं का राकेश आणि मग म्हणतो, "नमूजी." आता नमूजींना काय मागतो बघा, "मला चहा देता का थोडासा असेल तर?" तर नम्रता म्हणते की
की हो चालेल, तयार आहे, लगेच आणते. तर राकेश म्हणतो हे असं असतं बघा, छान, वाव असं म्हणतो. तर आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय काय घडणार आहे. ते नम्रताला चहा आणायला पाठवलाय आणि मग राकेश हाक मारतो ईश्वरीला आणि म्हणतो की पुढच्या वर्षी तुमच्याबरोबर जोडीने सत्यनारायणची पूजा करायची आहे. तर ईश्वरी त्यावर हो असं एवढंच म्हणते, बाकी काही बोलत नाही. तर प्रेक्षकांना ना ईश्वरी आणि आत्या, आता ईश्वरी आत्याकडे जाते, आत्या देते म्हणते आणि मग प्रेक्षकांना आणि म्हणते ईश्वरी, बरं आत्या, उकडीचे मोदक उद्या मीच करणार आहे नैवेद्यासाठी. तर आत्या म्हणतात कर बाई, तूच कर, माझ्याच्याने जिंदगीत ते उकडीचे मोदक होणार नाहीत कधी. अगं कधी उकडच बिघडते तर कधी कधी पायरीच जाड होते, असं काहीतरी होतं. तर ईश्वरी हसते आणि म्हणते की मला ना म्हणजे तुला सांगू का आत्या, मला पण आधी ना खूप टेन्शन यायचं उकडीच्या मोदकांचं. पण एकदा बाबांनी ना मला एक ट्रिक सांगितली होती. त्यावरून म्हणजे त्याच्यानंतर माझे मोदक कधीच बिघडले नाहीत. असं इकडे ईश्वरी बोलत असते बरं का बाबांच्या आठवणीत. आणि मग प्रेक्षकांना आत्या पण म्हणते खरंच इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी माहिती आहेत ना दादाला आणि एखाद्या सुगरणीला सुद्धा एवढ्या त्या माहिती नसतील. तर ईश्वरी पण हो म्हणते. तर राकेश बघा कसा फुलांचा हार घेऊन तिच्याकडे बघतोय. ईश्वरी पुढे म्हणते मला अजूनही आठवतंय आत्या की मी केलेला पहिला मोदक गणेश चतुर्थीच्या दिवशी बाबांनी गणबाप्पासमोर ठेवला होता आणि त्यावेळी ते म्हणाले होते की हिचे मोदक परत कधीच बिघडायला नकोत, असा आशीर्वाद दे तिला असं म्हणून. तर प्रेक्षकांना ना ईश्वरी बाबांच्या आठवणीत हरवलीये. नम्रता पण येते तेवढ्यात आणि म्हणते खरंच गणू बाप्पा, आमच्या बाबांना लवकर परत बरं कर आणि लवकर घरी आण आणि तेही असू देत आमच्यासोबत तुझ्या पूजेला, असं ईश्वरी म्हणते बरं का. आणि ईश्वरीचं हे बोलणं ऐकून राकेश म्हणतो हे म्हणजे जरा जास्तच चमत्कारांची अपेक्षा झाली. अगं तुझा बाप कोमातूनच बाहेर येत नाही तर इथे कसला येतोय, असं राकेश म्हणतो आणि वाट बघ असं परत बोलतो बरं का. कसला दाखवलाय ना राकेश. तर प्रेक्षकांना इकडे अर्णवकडे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे बरं का. आकाशने छान अशी गणपतीची मूर्ती धरली आहे. आता वल्लरी वगैरे सगळी पूजा करतायत आणि अर्णव प्रेक्षकांनो हळूच बघतो तर राकेश तिथे उभा आहे आणि अर्णवची आणि राकेशची नजरेनं टशन टशन खेळतात बरं का. दोघं नुसते नजरेनं एकमेकांना फुल टशन देतात आणि अविनाश मामा दोघांकडे पण बघतोय. आता काय होणार पुढे बघत राहूया, कारण संवाद कमीच आहेत. नजरेनं टशन देणं चालू आहे, इकडे गणपतीची पूजा तर चालू आहे, पण या राकेशचं आणि अर्णवचं काय चाललंय बघा. तर आता वल्लरी म्हणते की चला आता या आतमध्ये, तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा गजर होतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं करत ना गणपतीची मूर्ती आणली जाते. लावण्यात छान दिसते बरं का साडीत. तर आता गणपती बाप्पाची मूर्ती आत आणल्यानंतर ती अशी विराजमान केली जाते, आसनस्थ केली जाते आणि मग प्रेक्षकांना आता सगळेजण भक्तिभावाने हात जोडतात इकडे. तरी सुद्धा इकडे ना अर्णव आणि राकेशचं जे काही चालू आहे ना ते चालूच आहे. तर आकाश गुरुजी कुठपर्यंत आलेत बघ जरा, असं वल्लरी म्हणते. तर आकाश करतो फोन असं सांगतो. तर प्रेक्षकांना आता गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती छान आहे, सुंदर आहे आणि मग आरतीची तयारी झालेली आहे, सगळी पूजेची तयारी झाली आहे आणि आता आरती करतात सगळेजण गणपती बाप्पाची, सुख करता दुःख हरता वगैरे. आणि ही आरती करताना प्रेक्षकांनो राकेश आणि अर्णव अजूनही एकमेकांना टशन देत आहेतच, म्हणजे त्या त्या गोष्टीनुसार, म्हणजे घालीन लोटांगण चालू आहे त्याच्यात सुद्धा ते दोघं एकमेकांकडे बघतायत तिकडे. आणि आता ह्या लढाईमध्ये कोण जिंकणार बघूया. अर्णव ला वाटतंय की आता म्हणजे फुल ट्रॅप आता राकेश, अर्णव शांततेनं बघतोय राकेशकडे, तर राकेशला वाटते की मी आता अर्णवला बरं कोंडीत पकडले. असं सगळं चालू आहे या दोघांचं. अंजली म्हणते की हे विघ्नहर्ता, आमच्या घरावरची सगळी विघ्न दूर कर बाबा. तर मामा पण म्हणतात करणार करणार, नक्कीच करणार, म्हणजे अर्णवकडे बघत आणि राकेशकडे बघत म्हणतात. तर राकेश म्हणतो अर्थात मामा, म्हणजे गणपतीची कृपा आहेच आपल्यावर सगळ्यांवरती. तर मामा म्हणतात की हो, पण जावई बापू फक्त तुमच्यावरती लागलेलं जे काही बँकेचं बॅलन्स आहे किंवा बँकेची जी काही एन्क्वायरी आहे ती निर्विघ्नपणे पार पडू देत, हे एवढंच मागणं आहे याच्याकडे, असं म्हणत गणपतीला नमस्कार करतात. तर प्रेक्षकांना अर्णव म्हणतो अरे त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाहीये, म्हणजे त्यांचं रेकॉर्ड तसं सगळं क्लिअर आहे ना, असं एकदम अर्णव खोचकपणे बोलतो बरं का. तर लगेच राकेश त्याला उत्तर देत काय म्हणतो बघा. राकेश म्हणतो की पण अर्णव, मला असंही वाटतंय की गणपती बाप्पाने तुझ्या आयुष्यात काहीतरी छान घडवणार आहेत, गणपती बाप्पा तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवणार आहे. तो पण वल्लरी म्हणते अहो असं काय करताय जावई बापू, आपल्या अर्णवचं लग्न ठरलंय ना, म्हणजे नव्याने त्याच्या आयुष्याची सुरुवात होणार आहे, हो की नाही. तर लगेच राकेश म्हणतो नाही नाही, लग्न होईल तेव्हा होईल हो मामी, पण कसं आहे मी म्हणतोय की आजच्या दिवशी काहीतरी स्पेशल घडणार आहे अर्णवच्या बाबतीमध्ये, असं मुद्दामून ना इकडे राकेश म्हणतो आणि म्हणतो असं मला अगदी आतून वाटतंय मनापासून. तर अर्णव पण त्याला दुजोरा देत म्हणतो ऑफकोर्स असं म्हणतो.
आणि सगळं पॉझिटिव्ह होणार आहे असं सांगतो बरं का. आणि मामा पण लगेच अर्णवकडे बघतात आणि लगेच राकेश म्हणतो, "मी आतुरतेनं वाट बघतोय त्या क्षणाची." असं म्हणजे कोडवर्डमध्ये बोलतायत बरं का ही तिघं जण एकमेकांशी. बाकी सगळ्यांना ते चांगलं वाटतंय, पण ह्या तिघांनाच माहिती आहे की नेमकं कसं काय चाललंय ते. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो अर्णवचा फोन वाजतो इथे आणि अर्णव फोन उचलत ना बाहेर पडतोय. तर आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर इकडे प्रेक्षकांनो राकेश सुद्धा बाहेर पडतोय तिथनं सांगून. तोपर्यंत अंजली म्हणतीये की आपण मोदक बनवून घेऊया. तर आकाश म्हणतो, "दी थांब मी पण आलो." आणि आता राकेश गेलाय बरं का तिकडनं. आता मामी विचारते, "तू कशाला रे आमच्या बायकांमध्ये? तू थांब इथेच." "कम ऑन मॉम, सारण कसं झालं हे टेस्ट करून सांगायला नको का?" तर अंजली म्हणते, "उगाच डॅम्बिसपणा नको. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय एक मोदक मिळणार नाहीये. तर ते आपण ठरवू." असं यांचं इकडे त्या साईडला मागच्या मागे बोलणं जे काही आहे ते चाललंय. तर राकेश ना इकडे फोन लावतोय. कुणाला फोन लावतोय कळलं असेल ना तुम्हाला. तर तो एमकेला फोन लावतोय आणि तिकडे काही एमके फोन उचलत नाहीये बहुतेक. आता पुढे काय घडणार आहे ते बघूया इकडे. तर इकडे ईश्वरीकडे सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. ईश्वरी, नम्रता आणि बाकी सगळे मिळून इकडे आरती करतायत. ईश्वरीच्या आणि नम्रताच्या आणि आत्याच्या डोळ्यांमध्ये, चेहऱ्यांवर, ओठात म्हणजे हसू आणि आसू असं दोन्ही आहे. कारण बाबा नाहीयेत ना त्यांच्या जवळ आणि ते कोमामध्ये आहेत. तर त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना करतायत. आणि इकडे अर्णव सुद्धा गाडी घेऊन निघालाय. बहुतेक तो ईश्वरीच्या घरीच ईश्वरीला भेटण्यासाठी येतोय असं वाटतंय. कारण त्याला राकेशचं जे काही सत्य आहे ते ईश्वरीला सांगायचंय असं असं वाटतंय. पण तो ते सांगू शकेल का? ईश्वरी त्याला बोलू देईल का? की आपलंच तोंडाची टकळी चालवत राहील, त्याच्यावर आरोप करत राहील? हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळतील. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत बरं का. कारण आता राकेशचं सत्य उघडकीस झाल्यानंतर ईश्वरीची अवस्था, ईश्वरीच्या बाबा शुद्धीवर आल्यानंतर, समजा त्यांनी अर्णवचं नाव घेतलं किंवा राकेशचं नाव घेतलं तर ती होणारी मजा, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एक नवं, एक इंटरेस्टिंग आणि वेगळंच वळण आलेलं आहे बरं का इथे. आणि बॅकग्राऊंडला वाजणारं ते हरे कृष्ण हरे रामचं जे काही म्युझिक आहे घालीन लोटांगणचं ते ऐकून तर काटाच येतो. पण प्रेक्षकांनो आता आपण जरा मोदकांकडे वळूया. इकडे मोदक बनवायचं काम चालू आहे. अंजली सांगते लावण्याला, "लावण्या की नारळ आणि गुळाचं जेव्हा मिक्सचर एकत्र टाकल्यानंतर तेव्हा त्याला पाणी सुटेल. ते पाणी आटल्यानंतरच त्याच्यात आपण वेलची पूड घालायची. तर मी लक्षात ठेवायचा प्रयत्न करेन." असं लावण्या म्हणते आणि पुढे म्हणते, "बाय द वे दिस इज माय फर्स्ट टाइम." असं सांगते बरं का मोदक करण्याची. त्यामुळे खूप मी एक्सायटेड आहे. कारण मला फायनली मोदक करायला मिळतायत वगैरे हसत वगैरे सांगते बरं का. पण आकाश म्हणतो, "पण लावण्या मी आधीच सांगतोय मोदक टेस्ट करून क्वालिटी चेक झाल्याशिवाय इथून बाहेर जाणार नाहीत." आणि मग कारण क्वालिटी एक्सपर्ट इथे उभा आहे वगैरे असं सांगतो. तर ओके फाईन. तर आकाश, तुला इकडे नो एंट्री सांगितलं होतं ना, तू काय करतोयस इकडे? तर ते माझं बरोबर ना डील झालेलं आहे असं लगेच ना आकाश बोलतो अंजलीकडे बघून. आणि आता प्रेक्षकांनो राकेश इकडे फोनवर फोन ट्राय करतोय आणि राकेशकडे बारीक लक्ष आहे ते म्हणजे अविनाश मामांचं. राकेश फोन हा एमके फोनच उचलत नाहीये माझा असं म्हणतो इकडे. आणि आता प्रेक्षकांनो खरंच एमके फोन उचलेल का राकेशचा प्लॅन सक्सेसफुल होईल का ते कळेलच. तर इकडे ईश्वरी सुद्धा आरती करतीये. आरती करत असताना म्हणजे अशी विचित्र अवस्था आहे त्यांच्या मनाची ती आपण काही सांगू शकत नाहीये. आणि असं म्हणजे भरून येतंय आरती करताना एकमेकींना. आणि तोपर्यंत आत्या रडत रडत का होईना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणतात बरं का. आणि गणपतीला वगैरे सगळ्यांना इकडे ईश्वरी आरती देते. तोपर्यंत प्रेक्षकांनो अर्णवची गाडी ही ईश्वरीच्या दारासमोर थांबलेली आहे. अर्णव गाडीतनं उतरून ईश्वरीच्या घराकडे बघतोय. आत्या सुद्धा इकडे आरती घेते आतमध्ये. आता नेमकं काय घडणार आहे हे कळणार उद्याच्या भागामध्ये. अर्णव तर अक्षरशः धावतच आलेला आहे बरं का आतमध्ये इथे. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी आता नम्रताला सुद्धा आरती देते. नम्रताच्या डोळ्यात रडणं आहेच आणि पण तरी सुद्धा ना ती अशी सावरते. आणि ईश्वरी जेव्हा आरती घेऊन वळते तोपर्यंत अर्णव तिच्या समोर जाऊन उभा आहे. आणि मग ईश्वरी एकदा हाताकडे आणि एकदा अर्णवकडे बघते आणि ती एकदम त्याच्या नजरेत नजर घालून बघते. आणि दोघं आता समोरासमोर आलेले आहेत. अर्णव बोलेल का, काय होईल बघत राहूया. तर प्रेक्षकांनो ईश्वरी उद्या विचारते पुन्हा का आला इथे? तर अर्णव सांगतो लग्न करू नकोस हे सांगायला. तर माझं आणि राकेशजींचं लग्न विधिलिखित आहे. तर अर्णव म्हणतो की हे विधिलिखित मी बदलणार आहे. आणि आता खरंच बदलून दाखवेल का? कारण त्याच्या फोनमध्ये जो काही फोटो आहे लग्नाचा अंजलीचा आणि राकेशचा तो त्याने उघडलाय. आणि ईश्वरी त्या फोनकडे बघत राहिले. नेमकं काय घडणार ते कळेल उद्याच्या भागात. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि बघत राहा.